जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम पैठणकर स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण बघितलंय की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यावरील काही महत्त्वाचे प्रश्न बघितलेले होते. आता त्याचा दुसरा भाग मी आता तुम्हाला सांगत आहे. तर वेळ न घालवता चला सुरू करूया आपल्या चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज या चॅप्टरला. तर बघा, प्रश्न दिलेला आहे की ₹1200 मुद्दलाची सरळ व्याजाने 5 वर्षात दाम 4 पट होण्यासाठी व्याजाचा दर किती? तर दर किती कशात असतो ते तुम्हाला माहिती आहे. काय दिलेले आहे आपल्याला? 5 वर्षात 4 पट. म्हणजे इथं काय करायचं? 4 1 आणि भागाकारात काय करायचंय? 5 करायचे. मग माहिती आहे की कंसाच्या बाहेरची संख्या असो तर त्याला गुणाकाराचं चिन्ह असते, म्हणजे गुणिले 3 भागाकारात राहील 5. आता काय करायचंय? 5 1 5, 20 पंचे 100 आणि 20 त्रिक 60. दर विचारलाय तर व्याजाचा दर आहे 60%. तर व्याजाचा दर आहे 7%. बघा, 4 पट होण्यासाठी 4 - 1 करा, 100 नाही याच्यात. हा किती येईल याचं काय नाही माहिती, 60. आपलं उत्तर आलं. व्याजाचा दर जो आहे तो आहे 60%. पुढील प्रश्न, ₹750 मुद्दलाची दशांश 5 दराने किती वर्षात वर्ष काढायचे सरळ व्याजाने दाम दुप्पट होईल? तर 100 कंसामध्ये राहील किती दाम दुप्पट. दुप्पट म्हणल्यावर 2 - 1 छेदामध्ये किती दर दिलाय? 5. तर 100 - 1 गुणिले 1 5 20. म्हणजे किती वर्षात? 20 वर्षात दाम दुप्पट होईल. ₹750 मुद्दलाची दशांश 5 दराने किती वर्षात सरळ व्याजाने दाम दुप्पट होईल? तर 20 वर्षामध्ये दाम दुप्पट होईल. हा पुढील प्रश्न, दशांश काही दराने एका रकमेची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात 4 पट होते, तर व्याजाचा दर किती? तर बघा, इथे चक्रवाढ व्याज दिले. आता चक्रवाढ व्याज म्हणजेच काय करायचंय आता आपल्याला? 100 इथं करायचं 4 वर्ष. आपण काय करतो चक्रवाढ व्याजात? 2 आणि इथं करायचा 1 भागाकारामध्ये राहील 2, कारण 2 वर्षात दिले. बरोबर. मग जर याचं केलं आपण तर 100 कंसामध्ये राहील 4 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 2चा. 4चा वर्ग वजा 1 छेदामध्ये काय राहील? 2. म्हणजे 100 गुणिले 1 2 वर्षात. हो, 2 वर्ष आपण ऑलरेडी घेतले ना. म्हणजे 2 न 2 गेला, 2 न 2 गेला, उरला काय? 1. 100 गुणिले 1 बरोबर 100%. तर दर किती राहील? 100% दर राहील. आपला पुढील प्रश्न, एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे ₹40 व ₹46 आहे, तर व्याजाचा दर किती? तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं? व्याजातील फरक पाहायचा किती आहे? तर व्याजातील फरक येईल ₹6. म्हणजे एका वर्षात ₹40 म्हणजेच एका वर्षात 40 रुपयावर ₹6 व्याज मिळाले, तर 100 साठी किती? 100 साठी किती? तर काय करता येईल? 100 गुणिले 6, 100 गुणिले 6 आणि किती होतं पहिल्याचं? ₹40 बरोबर. 0 ने 0 गेला, 2 दुने 4, 2 त्रिक 6 आणि 10 त्रिक 30, 30 भागीला 2 15%. 15%. एका रकमेचे पहिल्या दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 40 व ₹46 आहे, तर व्याजाचा दर आहे आपला 15%. प्रश्न, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज ₹800 व ₹860 आहे, तर व्याजाचा दर किती? तर आपण पहिले चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजाचा फरक बघितला, तर तो येतो 860 800 बरोबर ₹60. मग आता हे ₹60 आपल्याला जे भेटले ते कशावर भेटले? 2 वर्षाच्या सरळ व्याजावर. तर बघा, चक्रवाढ व्याज आपल्याला भेटले ₹60, पण 2 वर्षाचे सरळ व्याज आहे हे. मग जर 2 वर्षाचे आपण जर सरळ व्याज 800 धरलं, तर एका वर्षाचं किती येईल? एका वर्षाचं येईल 400. तर एका वर्षाचं जर 400 असेल तर 100 ला किती? म्हणजेच काय करायचं आता?
100 गुणिला 60 भागीला येईल 400. शून्याने शून्य गेला, शून्याने शून्य गेला आणि यानं जातो 15 एक 15, 15 चोके 60. व्याजाचा दर आहे 15%. व्याजाचा दर 15%. तर पहा, एका रकमेचे दशादशे 16 दराने सरळ व्याजाने 16 दराने सरळ व्याजाने 4 वर्षाची रास दिलेली इथे 1312 रुपये व 6 वर्षाची रास 1568 रुपये होते. तर ती रक्कम कोणती? तर सगळ्यात अगोदर आपण काय करू, वर्षातला आणि राशीतला फरक काढू म्हणजे आपल्याला व्याज मिळेल. म्हणजे 6 वर्षामधून 4 वर्षाची रास जर आपण घेतली तर 1568 वजा 1312. मग याच्यातला फरक येतो 2. म्हणजे आता 2 वर्षाचं झाले. 2 वर्षात किती झाले व्याज? 8तून 2 गेले 6 राहिले, 6तून 1 गेला 5, 5तून 3 गेले 2, 1तून 1 गेला 0. म्हणजे 2 वर्षाचं जे व्याज मिळाले आपल्याला ते काय मिळाले? 256 रुपये. आपल्याला काय विचारलं, ती रक्कम किती? रक्कम म्हणजे काय? मुद्दल. मग मुद्दलीचं सूत्र आहे मुद्दल बरोबर व्याज गुणिला 100 छेदामध्ये येतं दर गुणिला मुदत. दर गुणिला मुदत. तर व्याज आलंय आपलं 256 रुपये गुणिला करा 100 छेदामध्ये दर आलेला होता आपला 16%, 16% दिलेला आहे आणि मुदत होती 2 वर्ष. काय येईल? 2 हे जाईल 50 वर आणि 16 एक 16, 16 एक 16, 16 32, 16 48, 16 64, 16 ने याला कितीवर भाग जाईल? 256 भागीला 16, 16 एक 16, उरले किती? 9, 16 साठी 96. म्हणजे 16 ने याला भाग जाणार आहे 16 वर. 16चा वर्ग तरी होते आणि 16 गुणिले 50 जर केलं तर 16 पंचे 80 आणि ते 0. म्हणजे जी काही आपली मुद्दल असेल ती असणार आहे 800 रुपये. रक्कम विचारली होती तर ती असणार आपली 800 रुपये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दशादशे 10% दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाची व 3 वर्षाची रास अनुक्रमे 4840 रुपये व 5324 रुपये होते. तर ती रक्कम कोणती? आपल्याला दर तर दिलेलाच आहे, पण जर आपण याच्यातून फरक काढल्याच्या नंतर दर 10% येतो का ते बघूया. म्हणजे तर तिसऱ्या वर्षीचा आणि दुसऱ्या वर्षीचा राशीचा जर फरक काढला तर 5324 वजा 4840 बरोबर 484. म्हणजे आपल्याला हे जे वेळ भेटले ते काय भेटले? तर 2 वर्षाचं भेटले. 2 वर्षाचे. मग आता टक्केवारी तीच निघते का बघू. मग जर 2 वर्षाचं व्याज भेटलंय आपल्याला, व्याज 2 वर्षाचं भेटले तर व्याज गुणिला 100 भागाकारामध्ये राहील मुद्दल गुणिला दर. मुदत असायला पाहिजे कारण दर काढतोय आपण. दर तेच आहे का बघूया. 0 ने 0 गेला, याने हे गेलं 1 वर, म्हणजेच 10 एक 10, 2 हे होते 2 वर्षाचं 10, एका वर्षाचं राहील. म्हणजे दर किती आले? 10%. बघा याच्यातला फरक आपण काढायचा राहिला होता. 2 मधून 3 गेले 1, म्हणजे एका वर्षाचं व्याज एवढं भेटलं तर त्याचा जे दर होता तो किती आलेला आहे? 10%. जे आपल्याला 10% दर दिलेला आहे. तर आपल्याला काय विचारलं आता, तर ती रक्कम कोणती? मग 10% दर म्हणजे किती? 10% दर म्हणजे 10 वर 1/10, 10 वर 1 ची वाढ. किती वर्षासाठी होतं? 2 वर्षाचं. मग 2 वर्षासाठी काढायचे तर 2 10 11 10 11. बघा इथे येते 100 आणि इथे येते 121. बघ काय दिले, पण रास दिलेली आहे. रास म्हणजे 2 वर्षाची जी रास होती ती 121 नसून 4840 आहे. म्हणजे त्याच्या 40 पट आहे. तर हे 100 नसून याच्या 40 पट ते होतं 4000. म्हणजे जी आपल्याला रक्कम विचारली होती ती रक्कम किती आहे? तर ती रक्कम आहे आपली 4000 रुपये.
सरळ सरळ जरी काढला असतं तरी चाललं असतं, पण व्याजाचा दर जर चुकला तर नंतर प्रॉब्लेम येतो. विद्यार्थी मित्रांनो, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यावरील आपण आजचे काही जे महत्त्वाचे प्रश्न होते ते पाहिले. पुढचा व्हिडिओ जो आपला पार्ट 3 येईल, त्यामध्ये आणखीन असेच काही महत्त्वाचे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तूर्तास मी इथून थांबतो. परत भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद.